नमस्कार, मी सोनाली लक्ष्मण राऊत. मी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावची आहे. आता जो 10 एप्रिलला रिझल्ट लागला PSI 2021चा, त्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये मुलींमधून 19वी रँक आली आणि माझं PSI या पदी निवड झाली. माझं MPSC या क्षेत्रामध्ये मी BSc लास्ट इयरला असतानाच मी स्टडी सुरू केला आणि 2020चा पहिला अटेम्प्ट दिला. त्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये मला थोडंसं माझी प्रिलिम्स 4 मार्क्सनी गेली, त्यामुळे थोडंसं अपयश आलं. त्यामध्ये थोडंसं असं नैराश्य आलं की म्हणजे आपण प्रिलिम्स पण म्हणजे क्लिअर नाही केली वगैरे हे ते. पण जे काही चुकलं त्यातून शिकून नव्या परत म्हणजे नवं सगळं चुकून नव्या उमेदीनं परत मी माझा सगळा स्टडी सुरू केला आणि 2021चा अटेम्प्ट दिला आणि त्यामध्ये मी आता PSI म्हणून निवड झाली. 2021ची ऍड असल्यामुळे आमची प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही 2022 साली झाल्या. ग्राउंड आमचं 2023ला झालं. त्यामध्ये पण आमचा 2021चा क्रायटेरिया चेंज झाल्यामुळे म्हणजे मुलींना थोडंसं असं टफ गेलं ग्राउंड. पण त्यातून सुद्धा म्हणजे मी जिथे क्लास लावलेले युवा अकॅडमी सातारा, तिथे देखील सरांनी मला, तिथले संस्थापक विश्वास मोरे सर, त्यांनी माझी पूर्णपणे तयारी करून घेतली आणि माझं ग्राउंड क्लिअर करण्यामध्ये मला मदत केली. त्यानंतरचा जो टप्पा होता जो की इंटरव्ह्यूचा, ते देखील मी यशस्वीपणे पार केला आणि आता जो रिझल्ट लागला 10 एप्रिलला, त्यामध्ये मी PSI झाले. माझं कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर माझ्या घरी माझे वडील ज्यांनी 30 वर्ष देशाची अखंड सेवा केली व सुभेदार मेजर या पदावर रिटायर झाले. त्यांना जे 2 स्टार होते ते पाहून असं वाटायचं की आपल्याला देखील स्टार लागले पाहिजेत. पण ती इच्छा घेऊन मी पण असा स्टडी केला आणि आज त्यांची इच्छा आणि म्हणजे त्यांचं पण स्वप्न होतं. म्हणजे जेव्हा आपण स्टडी वगैरे करतो किंवा आपण जेव्हा एखादं स्वप्न बघतो, ते स्वप्न आपलं स्वतः पुरतं असं मर्यादित न राहता आपलं स्वप्न ते घरच्यांचं स्वप्न होऊन जातं. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तरी आत्मविश्वास लागतो आणि त्याबरोबर घरच्यांचे देखील पाठबळ लागतं, जे की मला माझे वडील, आई आणि माझे सगळे घरचे यांनी सगळ्यांनी मला म्हणजे असं पाठिंबा दिला की माझं मी स्वप्न पूर्ण करू शकते आणि मी PSI होऊ शकते, यासाठी मला मदत केली. माझे वडिलांनी अखंड देश सेवा केली, पण घरी देखील त्यांनी असं कधी असं म्हणजे असं बर्डन नाही आणलं की तू हेच कर किंवा म्हणजे तू स्टडी करू नको हे करू नको. मला जे वाटतं, आम्ही 3 जण भावंड आहोत, म्हणजे आम्हाला जे काही वाटतं त्यांनी आम्हाला ते करायचं सगळं म्हणजे असं फ्री वातावरण केलं आणि त्यामुळे मी आता इथपर्यंत येऊ शकले. माझ्या आईने देखील मला खूप पाठिंबा दिला, खूप सपोर्ट केला. मी जरी घरी स्टडी केला तरी तिने असं इतकं पण असं सांगितलं नाही. घरी असल्यानं काय होतं की बऱ्यापैकी कामं वगैरे करायला लागतात हे ते, पण म्हणजे तिनं मला मी सगळं कामं करून देखील मी स्टडी सगळा केला. मी 2021चा जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता, त्यामुळे त्या काळामध्ये असं नव्हतं की आपण क्लास लावू शकत होतो. त्यावेळेस सगळं घरूनच चालायचं, त्यामुळे मी क्लास वगैरे न लावता सगळा स्टडी घरून केला. मग ते आपण जेव्हा घरून असं काय वाटतं की आपण स्टडी म्हणजे आपल्याला जेव्हा आपण MPSC करतोय त्यावेळी आपण मोठमोठे क्लास लावले पाहिजेत किंवा असे भरपूर पैसा लागतो म्हणजे असं क्लास लावायला वगैरे, तसं काही नसते. जर आपल्याला आवड असेल तर आपण नक्कीच म्हणजे जर आपल्याला आवड असेल तर आपण नक्कीच न क्लास लावता देखील होऊ शकतो, एखादं मोठं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यासाठी असे क्लासेस लावावेत असं काही नाही. परिस्थिती कुठली का असे ना, पण ती आपल्या स्वप्नांच्या आड येत नाही, त्यामधनं मार्ग नक्कीच मिळतात. तसंच मला देखील मी घरी स्टडी करताना म्हणजे असं घरच्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि मी घरी सगळा स्टडी माझा पूर्ण करून मी आज PSI झाले. आणि आता जे आपलं काय होतं, ज्यावेळी आपण MPSC देतो किंवा UPSC देतो, हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्या मार्फत आपण शासनाच्या सेवेत आपण जात असतो. मग त्यामध्ये सगळ्यांनाच यश येईल किंवा सगळेच जण यशस्वी होतील असं नसते. काही यश येतं, काही अपयश येतं, पण त्यातून देखील खचून न जाता मला पण माझी पहिली वेळ होती 20 सालची, ज्या अटेम्प्ट होता त्यामध्ये मला देखील असं अपयश आलं, पण त्यातून देखील आपण नव्या उमेदीने नव्या जिद्दीने कसं उभं राहतोय हे देखील गरजेचं असतं. त्याला आपण कुठल्या व्ह्यूने बघतोय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, हे देखील गरजेचं असतं. मी त्याकडे पॉझिटिव्ह बघितलं आणि माझा 2021चा अटेम्प्ट दिला आणि मी आज PSI झाले. म्हणजे ही प्रोसेस जी असते MPSC करताना ती खूप म्हणजे पेशन्स त्यामध्ये ठेवावे लागतात. त्यामुळे जेव्हा आपण स्टडी करतो
जेव्हा एमपीएससी करतो त्यावेळी कुठलाही म्हणजे अपयश आलं म्हणून खचून न जाता त्यामध्ये आपण म्हणजे ते करताना आपल्याला प्लॅन बी तर आपल्याला हवाच. जर का ते नाही झालं तर आपल्याला प्लॅन बी मार्फत आपण कुठल्या तरी पोस्ट नक्कीच म्हणजे नक्कीच हासिल करू शकतो असं आहे. त्यामुळं असं अपयश आलं म्हणून खचून न जाता स्टडी करत राहायचं, प्रयत्न करत राहायचे, सातत्य ठेवायचं. जिद्द असेल, सातत्य असेल आणि संयम ठेवला तर आपण नक्कीच आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो. आणि घरच्यांचा पाठिंबा हा तर खूप महत्वाचा असतो आणि तो सगळ्यांनाच मिळतो. आणि परिस्थिती कोणाच्याही आड येत नाही. परिस्थितीतून सगळेजण पुढे जातात आणि म्हणजे आपलं आजकाल असं काहीच नाही. आता युट्यूबला, सोशल मीडियाला पण सगळं भेटतंय. त्यामुळे आता असं काहीच नाहीये की आर्थिक परिस्थिती किंवा काय ते मध्ये येते असलं काही नाही. आपण पूर्णपणे करू शकतो आणि प्रॉपर गायडन्स भेटला आणि वेळेवर प्रॉपर टाइमला खूप महत्व आहे. म्हणजे टाइम कसं असतं प्राइसलेस. त्यामुळे त्याला टाइम एकदा गेला की त्यानंतर आपण काहीच करू शकत नाहीये. त्यामुळे जर आपण म्हणजे वेळेचं पूर्णपणे नियोजन केलं, स्टडी केला तर मला एक अटेम्प्ट माझा गेला आहे सगळ्यामध्ये. पण तुम्ही जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर तुमचा देखील म्हणजे वेळ वाया न जाता तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकता. त्यामुळे असं काहीच नाही की सगळं आपण करू शकतो म्हणजे काही करू शकत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. त्यामुळं म्हणजे सगळ्यांनीच एमपीएससी करावं असं पण काही नाही. म्हणजे ज्याला ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये त्यांनी आवड असेल तिकडे जाऊन जाणं, त्यांना घरच्यांनी प्रोत्साहन देणं हे देखील खूप गरजेचं असतं. आणि जे मला मिळालं आणि त्यामुळे मी आज PSI झाले. त्यावेळी मी घरच्यांचं पूर्ण म्हणजे घरच्यांसाठी मी ऋणी आहे असं की त्यांनी मला इथपर्यंत देण्यासाठी खूप सपोर्ट केला. थँक्यू. आता जे काही केलंय ते असं आम्ही एकदम असं सांगू पण शकत नाही की ते आमच्या म्हणजे आई वडिलांचं सगळं हे केलेलं आहे तिनं सार्थक सगळं केलेलं आहे असं केलंय. आणि ह्याच्या मागे तिनं ते केलंय त्याच्या मागे त्याच्या बहीण भाव आहेत, बाकीची मुलंही आहेत. त्यांनी पण असं की आपण काहीतरी करून दाखवावं. जसं की तिनं केलंय तसं आपण पण तिच्या मागे काहीतरी चालवावं जरा तरी. सोनाली माझी भाची आहे, मी त्यांची मामी आहे. सोनाली लहानपणापासून हुशार होत्या. तसं आता आम्हाला पण असं वाटतं त्यांचं PSI मध्ये सिलेक्शन झाले तर आम्हाला पण असं वाटतंय की आमच्या पण मुलांनी त्यांच्या पाऊल ठेवून थोडस त्यांच्याकडून काहीतरी शिकावं. की म्हणजे तू कसा अभ्यास केला काय थोडंफार जरा आदर्श त्यांचा घेऊन त्यांनी पण काहीतरी शिकून म्हणजे असं आम्हाला पण आता वाटायला लागले की आता ह्यांचं सिलेक्शन झालं आमच्या पोरांनी काहीतरी थोडंफार करावं. मला त्यांचा खूप अभिमान आहे. कारण मला असं वाटायचं म्हणजे मी ज्या जसा अभ्यास करत होत्या तेव्हापासून म्हणजे मी त्यांना पहिल्यापासून म्हणलं त्या अभ्यास कर म्हणलं त्या होणार म्हणजे होणारच. मला कॉन्फिडन्स होता की त्या होणारच आणि त्या झाल्या. त्यामुळे मी म्हणजे शब्दात नाही सांगू शकत की त्यांनी म्हणजे इतका प्रयत्न केला. त्यामुळे मी म्हणजे माझं मन भरून आलं त्यामुळे आता नाही सांगू शकत शब्दात.